बालगोपाल तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्ट्सचा 1-0 गोलने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला। बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांचा सामना झाला। पूर्वार्धात सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, मात्र दोन्ही संघास गोल करता आले नाही। मध्यंतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला। उत्तरार्धात सामन्याच्या 48व्या मिनिटाला रोहित कुरणेच्या पासवर अभिनव साळुंखेने गोल करत बालगोपाल संघास 1-0 गोलची आघाडी मिळवून दिली। गोलची परतफेड करण्यासाठी सम्राटनगरकडून जोरदार चढाया करण्यात आल्या, मात्र गोल करता आला नाही। तर बालगोपालकडून गोलची आघाडी वाढवण्यासाठी सम्राटनगरवर आक्रमक खेळ केला, मात्र आघाडी वाढवता आली नाही। संपूर्ण वेळेत सम्राटनगरला गोल करता न आल्याने बालगोपाल तालीम मंडळाने सम्राटनगरचा 1-0 गोलने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला। सम्राटनगर संघाकडून सोहम साळुंखे, निरंजन कामते, यासीन बागवान, अभिषेक सिंग यांनी तर बालगोपाल संघाकडून फेला, रोहित कुरणे, देवराज मंडलिक, ऋतुराज पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला। उद्या पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात दुपारी 4 वाजता सामना होणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजत तार, कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।